हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू जीनियस क्लासेस. सध्या आपण स्कॉलरशिप मॅथमॅटिक्स बघतोय आणि आजचा टॉपिक आहे गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजेच रेशो अँड प्रपोर्शन. तर पहिल्यांदा बघूया गुणोत्तर म्हणजे काय. तर गुणोत्तर म्हणजे एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे सांगणं, त्याला आपण गुणोत्तर म्हणणार. म्हणजेच काय, रेशो. तर म्हणजे बघा, रामजवळ 75 रुपये आहेत. रामजवळ 75 रुपये आहेत आणि सीताजवळ 100 रुपये आहेत. 100 रुपये आहेत. तर आपण यांचं गुणोत्तर शोधूयात, म्हणजे यांच्याजवळ असलेल्या रुपयांचा रेशो शोधूयात. तर रेशो म्हणजे काय, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे. तर बघा, एक संख्या आपण जर पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर घेत असू तर तुम्ही काय करणार आहात, 75 हे 100च्या किती पट आहे हे बघायचं. तर आपल्याला दिसतंय की दोघेही 25 च्या टेबल मधले नंबर्स आहेत. त्यामुळे 25 3 आर 75 and 25 4 आर 100. त्यामुळे आपल्याला काय गुणोत्तर मिळालेलं आहे, 3:4. तर हे नेहमी संक्षिप्त रूपात असलं पाहिजे. तर जे काही तुम्हाला अपूर्णांक दिसतोय तर त्याचं सगळ्यात छोटं रूप, स्मॉलेस्ट फॉर्म जे असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, गुणोत्तर असं म्हणणार आहे. तर राम आणि सीताजवळ असलेल्या रुपयांचं गुणोत्तर झालेलं आहे 3:4. म्हणून हे लिहायचं कसं, तर आपण ते असं लिहितो, डबल डॉट देतो, 3:4. किंवा आपण ते 3/4 असंही लिहू शकतो. तर आता आपण बघितलं की गुणोत्तर लिहिण्यासाठी आपण डबल डॉट या चिन्हाचा वापर करतो किंवा अंशछेद रूपात आपण लिहू शकतो. समजा ए आणि बी या दोन राशी आहेत, या दोन टर्म्स आहेत आणि आपल्याला यांचं गुणोत्तर शोधायचं आहे, रेशो शोधायचं आहे. तर आपण कसा लिहू शकतो, A/B म्हणजे A/B. तर हे गुणोत्तर लिहिण्यासाठी एक महत्वाचा नियम आहे की ए आणि बी या दोन टर्म्स आहेत, या दोघांचंही युनिट सेम असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, 30 मिनिट आणि 2 आवर्स म्हणजे 2 तास. 30 मिनिट अँड 2 आवर्स यांचं जर तुम्हाला गुणोत्तर शोधायचं असेल तर तुम्हाला इथं दिसतंय की 30 मिनिट्स आहेत, म्हणजे इथं युनिट आहे मिनिट आणि इथं आहे तास. तर या दोघांचं गुणोत्तर आपल्याला शोधायचं असेल तर दोघांची एककं आधी सेम करावी लागतील. 2 तास आहेत, त्याचं मिनिटांमध्ये रूपांतर करणं सोपं जाईल. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, 2 तास म्हणजे 60 गुणिले 2. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. तर 2 तासाचे 60 गुणिले 2 बरोबर 120 मिनिट. आता तुम्हाला काय दिसतंय की 120 मिनिट आणि 30 मिनिट हे दोघंही सेम युनिट मध्ये आहेत. तर मग आता आपण यांचा रेशो शोधू शकतो. म्हणजे 30 मिनिट आहे असं घेणार आणि 2 तास लिहिण्याऐवजी आपण काय करणार, त्याचे 120 मिनिट असं लिहिणार. आणि आता दोघं कुठल्या टेबल मध्ये आहेत, तर दोघंही 30च्याच टेबल मध्ये आहेत. 31 जा 30, 34 जा 120. त्यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे गुणोत्तर, 1/4 दॅट इज 1:4, 1:4. तर जेव्हा जेव्हा आपल्याला गुणोत्तर काढायला सांगतील तेव्हा तेव्हा दोघांचेही युनिट सेम आहेत का हे बघणं महत्वाचं आहे. आता शतमान पद्धत म्हणजे पर्सेंटेज हे सुद्धा गुणोत्तरामध्येच येत आहे. तर समजा तुम्हाला 80% मार्क्स पडलेले, तर हे 80% मार्क्स म्हणजे काय, तर तुम्हाला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. म्हणजे 80चं 100 बरोबर हे गुणोत्तरच आहे. फक्त जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटरला म्हणजे छेदामध्ये 100 असतो तेव्हा तेव्हा आपण पर्सेंटेज साइनचा वापर करतो. जेव्हा दुसरं पद 100 असणार आहे तेव्हा आपण ते गुणोत्तर पर्सेंटेज फॉर्म मध्ये लिहू शकतो, म्हणजे शतमान पद्धतीमध्ये लिहू शकतो. आता बघूया प्रमाण. तर प्रमाण म्हणजे काय, प्रपोर्शन. तर जेव्हा दोन गुणोत्तर समान असतील तेव्हा आपण त्यांना प्रमाणात आहेत असं म्हणतो. म्हणजे बघा, A/B and C/D हे दोन रेशो इक्वल असतील तेव्हा आपण काय सांगू शकतो, A, B, C आणि D हे 4 नंबर प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. तर आता यातल्या A ला आणि
डी ला अंत्यपद म्हणायचं. अंत्यपद ए आणि डी, कारण यांच्या ए पासून सुरुवात झाली आहे आणि डी ला एंडिंग झालेलं आहे गुणोत्तराचं, म्हणून ए आणि डी यांना आपण अंत्यपदे असं म्हणणार. तर बी आणि सी ही मध्यम पदे आहेत. तर बी आणि सी ही मध्यम पदे आहेत. तर मग अंत्यपद आणि मध्यम पद यांचा काय संबंध असतो? तर बघा, अंत्यपदांचा गुणाकार, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. म्हणजे जेव्हा दोन रेशोज इक्वल असतील तेव्हा अंत्यपदांचा गुणाकार म्हणजे ए आणि बी चा गुणाकार हा मध्यम पदाच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे बी इंटू सी एवढा असतो. म्हणजे ए आणि डी ही अंत्यपद आहेत आणि त्यांचा गुणाकार हा डी आणि सी ही मध्यम पद आहेत त्यांच्या गुणाकारा एवढा असणार आहे. आता आपण उदाहरणार्थ दोन रेशोज घेऊयात आणि ते प्रपोर्शन मध्ये आहेत का, प्रमाणात आहेत का बघूया. समजा पहिला रेशो आहे 6:9 आणि दुसरा रेशो आहे 16:24. आता हे दोन रेशो प्रमाणात आहेत की नाही हे कसं ठरवायचं? तर पहिल्यांदा आपण काय करणार, त्यांची संक्षिप्त रूप काय येतात ते बघणार. म्हणजे 6/9 तर संक्षिप्त रूप दोघे कोणाच्या टेबलमध्ये आहेत? 3 च्या टेबलमध्ये आहेत. 3 2 6 and 3 3 9 म्हणजे 6/9 चे गुणोत्तर काय आहे? 2:3 2:3 असं गुणोत्तर आलेलं आहे. आणि आता इकडे 16/24 यांचंही गुणोत्तर चेक करूया. तर 16 आणि 24 हे दोघेही 8 च्या टेबलमध्ये आहेत. 8 2 16 and 8 3 24 म्हणजे यांचा रेशो आलेला आहे 2:3. काय दिसतं तुम्हाला? दोघांचेही सिम्पलेस्ट फॉर्म किंवा स्मॉलेस्ट फॉर्म काय आलेले आहेत? 2:3. याचा अर्थ आपण हे दोन्ही रेशो प्रमाणात आहेत असं सांगू शकतो. म्हणजे 6 9 16 and 24 हे नंबर प्रमाणात आहेत. तर मग आता यांच्या बाबतीत अंत्यपद कोण आहेत? तर 6 आणि 24 ही अंत्यपद आहेत. तर 9 आणि 16 ही मध्यम पद आहेत. मग आपण मगाशी रूल बघितला की अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. आपण इथं तो व्हेरीफाय होतोय का चेक करूयात. बघा, 6 into 24 आन्सर येणार आहे 144. आणि आता 16 into 9 मध्यम पदांचा गुणाकार करून बघूयात. तर 16 into 9 सुद्धा किती येणार आहे? 144 येणार आहे. याचाच अर्थ अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. तर ही दोन रेशोज इक्वल आहेत की नाही हे आपण कसं ठरवणार? दोघांचेही स्मॉलेस्ट फॉर्म जर इक्वल आले तर आपण म्हणणार की ते दोन रेशोज इक्वल आहेत. आणि जर दोन रेशोज इक्वल असतील तर आपण पडताळून बघितलं की अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. आता हे आपण बघितलं ते ए बी सी डी 4 संख्या प्रमाणात असतील तरचा नियम. तर आता बघूया 3 संख्या प्रमाणात असतील तर गुणोत्तर कसं लिहायचं किंवा त्यांच्या बाबतीतला काय नियम आहे. तर समजा ए बी सी या 3 संख्या प्रमाणात आहेत तर मग त्यांचं आपण गुणोत्तर कसं लिहायचं? तर A/B इज इक्वल टू B/C. तर 3 संख्या जर दिल्या असतील तर त्यांचं गुणोत्तर आपण A/B इज इक्वल टू B/C असं लिहू शकतो. म्हणजेच काय की हा जो मधला बी आहे तो रिपीट होतो पहिल्या गुणोत्तराच्या छेदात आणि दुसऱ्या गुणोत्तराच्या अंशामध्ये तो रिपीट होणार आहे. मग आपला मघाचा नियम आपण जर पडताळून बघायचा ठरवला तर अंत्यपदांचा गुणाकार म्हणजे A इंटू सी इज इक्वल टू मध्यम पदांचा गुणाकार म्हणजे B गुणिले B. म्हणजेच काय? B गुणिले B B स्क्वेअर म्हणजे A इंटू सी इज इक्वल टू B स्क्वेअर. मग आपला रूल कसा तयार होतोय की मध्यपदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार. तर जेव्हा 3 संख्या प्रमाणात असतील तेव्हा आपण त्यांच्या बाबतीत काय रूल सांगू शकतो की मध्यपदाचा वर्ग
हा अंत्यपदांचा गुणाकारा एवढा असतो.